नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉपर चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत हेरिडिटी अँड व्हॅरिएशन लेक्चर नंबर 2 महाराष्ट्र बोर्ड. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर काल आपण क्रोमोझोम बघितले होते आणि आज त्याचे टाईप्स आणि हे बघणार आहोत बाकी. ओके, तर बघा काल मी म्हणजे टाईप्स वगैरे सर्व घेणार होतो. ओके, पण काल थोडीशी हेल्थ इश्यू असल्यामुळे हे घेतलं नाही आहे. ओके, सो आता देखील थोडीशी तब्येत वीक आहे, पण तुमचा सिलेबस मागे राहू नये म्हणून मी लेक्चर स्टार्ट करतोय. ओके, तर बघा पहिल्यांदा आपण बघूयात काय की आपण हेरिडिटी काल बघितलं. ओके, तर आपण त्यानंतर आता इनहेरिटन्स काय पद्धतीने असतं ते बघूयात. ओके, तर बघा काय असतं ते बघूया. तर इनहेरिटन्स ट्रेड आपण बघूयात, नंतर आपण क्रोमोझोमकडे जाऊ. ओके, थोडीशी मी ब्रीफ दिलेली आहे क्रोमोझोमची काल. तर बघा इनहेरिटन्स म्हणजे काय, बघा की एक एक सेल असतो. ओके, जी आपली बॉडी सेल म्हणजे काय, ग्रुप ऑफ टिश्यू. ओके, सेल म्हणजे काय, ग्रुप ऑफ टिश्यू. टिश्यू म्हणजे काय हे मी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे डीपमध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही तिथून बघू शकता. तर बघा, तर काय आहे बघा, हा आहे तुमचा न्यूक्लियस. ओके, हा आहे तुमचा न्यूक्लियस. एक मिनिट दिसतंय का नाही, मी या ठिकाणी असं करतो छोटंसं. हा आहे न्यूक्लियस, मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिता येत नाहीये. हा आहे तुमचा न्यूक्लियस, बरोबर. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो क्रोमोझोम. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतो, क्रोमोझोम, बरोबर. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतो, क्रोमोझोम. क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोम मध्ये काय असतो, DNA. बघा सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या आतमध्ये DNA. ओके, डीएनएच्या आतमध्ये काय असतात, जीन्स असतात. कळलं तुम्हाला की कशा पद्धतीनं आहे. तर मोबाईलच्या स्क्रीनवर एक्सप्लेन करता येत नाही, तर असो. तर बघा पहिले काय असतो, न्यूक्लियस असतो. ओके, सेल असते जी की आपली सेल म्हणजे ग्रुप ऑफ टिश्यू. ओके, आणि ती जी आहे तर ती म्हणजे टिश्यूंचा ग्रुप असतो, त्याला काय म्हटलं जातं, सेल म्हटलं जातं, बरोबर. आणि सेलच्या आतमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतो, क्रोमोझोम असतो. क्रोमोझोमच्या आतमध्ये काय असतो, DNA असतो. DNAच्या आतमध्ये काय असतो, जीन्स असतो. कळतंय, येते डोक्यात घुसते. ओके, तशा पद्धतीनं आहे. ओके, तर आता आपण बघूयात क्रोमोझोम काय असतो. क्रोमोझोम बघा जसं की काही जणांचं चेहरा काळा आहे, काही जणांचा गोरा आहे, हाईट ही आहे, उंच आहे, लहान आहे, हे मी काल देखील एक्सप्लेन केलेलं आहे. पण आपण एक लिंक लागण्यासाठी, बेसिकपासून घेण्यासाठी आपण हे करतो. ओके, रिकॅप करूयात आपण. तर बघा काही जणांचा चेहरा गोरा असतो, काळा असतो, काही हाईट लहान असते, काही जण लंबू असतात. त्यानंतर काही जणांचे हेअर कलर वेगळे असते. ते कशावर असते, तर मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, क्रोमोझोममुळे असतं. ते कशामुळे असतं, क्रोमोझोममुळे, बरोबर. तर क्रोमोझोम काय असतं ते बघूयात. ओके, मी म्हटलं की काळे जण काळे असतात, गोरे असतात, ते कशामुळे असतात. तर बघा ते जे कॅरेक्टर जे आहेत ते वडिलांकडून मुलांकडे आलेले असतात. मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा की काही जणांचे जे कॅरेक्टर असतात जे पंजोबाकडून आजोबाकडे आले असतात, आजोबाकडे वडिलाला असतात, वडिलाकडून आपल्याकडे येतात. म्हणजे बघा काय होतं की काही जणांचे आपण काही जण म्हणतो ना, हा मुलगा लहानपणीपासून स्पीचमध्ये भारी आहे, हा भारी आहे. ओके, काही जण हा क्रिकेटमध्ये भारी आहे. तर हे कशामुळे, ते काही म्हणजे हे आलं का पहिल्यापासून नाही. ते काय होतं, वडील त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेस ते आपल्या इच्छा असतील त्यावेळेस ते काय असतील, क्रिकेटमध्ये बेस्ट असतील. पण ते जीन्स काय झाले, आपल्यात आली, बरोबर. तर हे जीन्स काय आले, हे आले, ते काय झालं, हेरिडिटी कॅरेक्टर्स काय आले, ते हेरिडिटी कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आले. त्याला काय म्हटलं जातं, क्रोमोझोम्स म्हटलं जातं. ओके, आणि हे क्रोमोझोम्स कसे असतात, कशापासून बनतात, ते क्रोमोझोम्स जे आहे न्यूक्लिक ॲसिड आणि जे प्रोटीन्स असतात त्याच्यापासून बनलेलं असतं. ओके, तर हे मी कालच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलेलं आहे, थोडंसं रिकॅप करतोय आपण. ओके, आणि हे न्यूक्लिक ॲसिडपासून बनलेलं असतं, बरोबर. आणि त्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये हेरिडिटी कॅरेक्टर जे आहे तर ते कुठं असतात, ते कुठं लोकेटेड असतात, तर ते लोकेटेड असतात DNA मॉलिक्युल्समध्ये. त्यानंतर RNA, DNA म्हणजे काय, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर RNA म्हणजे काय, तर रायबोन्यूक्लिक ॲसिड असं असतं. ओके,
तर हे जे क्रोमोझोम्स आहे ते स्पेसिफिक हे असतात, म्हणजे प्रत्येकामध्ये ते स्पेसिफिक जागेवर असतात. ओके, आणि ते कशा पद्धतीने असतात तर न्यूक्लियर हे. ओके, तर DNA आतमध्ये काय प्रेझेंट असतो, जीन्स प्रेझेंट असतो. आता हे कसा प्रेझेंट असतो हे देखील आपण बघूयात. ओके, तर हे जे खूप सारे व्हॅरिएशन्स हे असतात. ओके, व्हॅरिएशन्स पार्ट असतात, तर ते हे बघूयात. आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघूयात. ओके, तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जे आहे इट इज, तर ते जे आहे मेड अप ऑफ DNA पासून हे बनलेलं असतं. ओके, तर DNA पासून बनलेलं असतं, बघू शकता. तर ते कशा पद्धतीनं आहे बघा, हे आहे क्रोमोझोम. ओके, तर बघा मी कालच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलेलं आहे. तर आपण DNA म्हणतो. DNA कुठे आहे नेमका, तर बघा हा आहे DNA, हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे DNA. त्यानंतर ही जी दिसते तुम्हाला हा आहे QR. ओके, आणि हा जो मधला दिसतोय, हा जो मधला पार्ट दिसतोय जो असा कनेक्ट असतो, ॲक्च्युली सिंगल पेयर जी असते ती अशी काय असते, अशी असते सिंगल पेयर. ओके, याला म्हटलं जातं आर्म, याला आर्म म्हणतात. ओके, ही सिंगल पेयर आहे, अशी ही सिंगल पेयर आहे. ओके, डबल पेयर ही डबल पेयर असते. ओके, तर ही सिंगल, ही जी दिसते तुम्हाला ही अशी, तर ही आहे सिंगल पेयर. ओके, आणि ही जी तुम्हाला मध्ये दिसते ती आहे सेंट्रोमियर. ओके, आणि ही वर जे आहे ते आहे PR आणि खालचा आहे QR. ओके, आणि हे जे दोन दिसत आहेत तुम्हाला हे आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके, हे दोन आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके, आता ह्यांचे काही 4 टाईप्स पडतात, ते 4 टाईप्स बघूयात. आणि असं म्हटलं जातं की हा जो आहे हा डंबल शेपड आहे. ओके, आणि काय असते DNA मध्ये जीन्स असतात, आणि जीन्स जो आहे एक कोड असतो. ओके, एक लँग्वेज असते. ती कोडची लँग्वेज जी आहे तर ती कशी असते ते देखील आपण पुढे बघूयात. ते कोड असतो आणि त्या कोडच्या फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन असते, बरोबर. त्यानंतर हे जे तर बघू शकता या ठिकाणी हे जे, तर हेच आता मी जे सांगितलेलं आहे तेच आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते बघा, हे क्रोमोझोम जे आहेत ते मेड अप ऑफ DNA पासून हे बनलेले असतात. त्यानंतर यांचे जे काही प्रोटीन्स प्रेझेंट असतात क्रोमोझोममध्ये ते हिस्टॉन्स असतात, म्हणजे ते आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडून जे आहे तर ते आलेले असतात. ओके, प्रेझेंट विथ अलॉंग हिस्टॉरिकल क्रोमोझोम्स काय असतं ते देखील आपण बघितलं. जे जीन्स असतात किंवा जे कॅरेक्टर असतात आपल्या पॅरेंट्सकडून जे आपल्याकडे आलं, ज्यावेळेस ते सेक्शुअल हे करतात त्यावेळेस आपण हे होतो, जन्मतो, बरोबर. आणि त्यांचे गुण बघा, मेलचे गुण, आईचे गुण आणि वडिलांचे गुण दोन्हीचे मिळून गुण काय होतात आपल्याकडे येतात. ओके, आणि हे जे गुणस आहेत हे जे गुण आपल्याला पाहायला मिळतात समटाईम्स, हे जे गुण पाहायला मिळतात आपल्याला फक्त हे काही टाइम्स हे करतात, आणि त्याला काय म्हटलं जातं, सेल डिव्हिजन म्हटलं जातं. आणि देअर आर सीन ओनली हे काही टाईमसाठी बघायला भेटतात. ओके, आणि तुम्हाला सांगितलं की कसं असतं, डंबल शेपड असतं. ओके, मी सांगितलं तुम्हाला हे काही असं हे कसं असतं, डंबल शेपड असतं. ओके, तर हे मी सांगितलेलं आहे तेच आहे. हे जे आहे 2 आर्म्स असतात. ओके, हे जे आहे 2 आर्म आहेत. ओके, आणि सिंगल आर्म्स काही अशा पद्धतीनं असतात. ओके, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नोट्समध्ये तुम्ही हे बुक्समध्ये लिहू शकता, स्क्रीनशॉट घेत चला. ओके, त्यानंतर जे टाईप ऑफ क्रोमोझोमचे टाईप्स कोणकोणते, ते किती टाईप्स आहेत ते बघूयात आता आपण. ओके, तर DNA जर पॉसिबल झालं तर या लेक्चरमध्ये आपण घेऊयात. ओके, तर बघा क्रोमोझोम बघूयात, टाईप ऑफ क्रोमोझोम. तर टाईप ऑफ क्रोमोझोम यांचे टाईप्स ॲक्च्युली कसे पडतात बघा. यांचे सेंट्रोमियल म्हणजे काय, तो जो मधला पार्ट असतो ना सेंट्रोमियल, बघू शकता हा जो मधला पार्ट आहे ह्याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियल. ओके, तर याच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग कसे असतात तर ते बघूयात आपण. ओके, तर कशा पद्धतीने असतात त्यांचे जे सेंट्रोमियलचे आहे स्पेसिफिक पोझिशन कशी असते, सेंट्रोमियलची स्पेसिफिक पोझिशन कशी असते, त्यांच्यामध्ये क्रोमोझोम कसे डिपेंड असतात. ओके, तर हे क्रोमोझोम जे आहे ते डिपेंडिंग अपॉन द जे त्यांची पोझिशन आहे त्यांच्यावर डिपेंड असते, त्यांची लेंथ कशी असते, त्यांचे आर्म आणि क्रोमोझोम आहेत, हे सगळे टाईप्समध्ये आपल्याला बघायचे आहेत, क्रोमोझोमच्या टाईप्समध्ये बघायचे आहेत. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूयात की मेटासेंट्रिक क्रोमोझोम. तर काय असतो बघा हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम. आता स्ट्रक्चर कसं असतं बघा, हा जो मिड पॉईंट आहे बघा या ठिकाणी, हा जो दिसतोय तुम्हाला हा मिड पॉईंट आहे. ओके, या ठिकाणी तरी बघा या ठिकाणी मिड पॉईंट आहे. ओके, तर क्रोमोझोम्स सेंट्रल क्रोमोझोम्स हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे तुमचा सेंट्रोमियर. ओके, हा दिसतोय तुम्हाला सेंट्रोमियर. ओके, हा आहे सेंट्रोमियर.
आणि तुम्हीच बघितलं असेल सेंट्रोमियर कसा आहे, मिड पॉईंट आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही असे एक फुलपाखरू आहे बघा, फुलपाखरू उडताना कसं असं हे करतं ना, अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं असतं, त्या टाईपने आहे काही. ओके, तर असं समजूयात की ही फुलपाखरू आहे आणि फुलपाखरांनी पंख काय केलेत अशा पद्धतीने केलेले आहेत. ओके, तर हे जे आहे हे सेंट्रोमियर आहे. आणि ज्या वेळेस तो असा व्ही आकारासारखा असतो ना, बघू शकता तुम्ही इंग्लिशचं जे लेटर आहे, इंग्लिशचं एक लेटर आहे तर व्ही सारखा आहे. ओके, बघा पहिल्यांदा काय आहे, हा जो सेंट्रल क्रोमोझोम आहे, हा जो सेंट्रल पॉईंट आहे, हा क्रोमोझोम जो त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर म्हटलं जातं. ओके, तर हा जो सेंट्रोमियर आहे तो मिड पॉईंटमध्ये येणार, दोघांच्या बरोबर मध्ये येणार. ओके, आणि हा कसा दिसतो हे पहिला टाईप्स, तर तो व्ही आकारासारखा दिसतो, बरोबर, व्ही आकारासारखा इंग्लिशमधल्या. किंवा आपण एक हे म्हणू शकतो बघा, पाखरांचा थवा कसा चालतो, किंवा आपली ही फुलपाकोळी त्या पद्धतीनं, अशा पद्धतीने ती उडते ना, त्या पद्धतीनं हे आहे. ओके, तर ह्या पद्धतीनं हे आहे. आणि ह्याचे जे आर्म्स आहेत क्रोमोझोमचे दोन्ही इक्वल असणार आहेत. समजा याचे जर 20 सेंटीमीटर असेल त्याची 20 सेंटीमीटर, ॲक्च्युली ते नसतं आहे, खूप मायक्रो असत आहेत, खूप लहान असत आहेत. ओके, खूप लहान असत आहेत, तर ते हे तुम्हाला कळलेलं असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सबमेट्रिक क्रोमोझोम. सबमेट्रिक क्रोमोझोम्स काय असतं बघा, जसं आता तुम्हाला म्हणजे हा जो आहे हा यल सारखा दिसत असेल तुम्हाला बघा, यल. ओके, तर हा जो सेंट्रल क्रोमोझोम्स आहे तो नियर मिड पॉईंट मध्ये असतो बघा. म्हणजे हा मिड पॉईंटमध्ये असतो, म्हणजे दोघांच्या मध्ये असतो. ओके, हा जो आहे वरचा जो ही आहे, ओके, वरचा जो ही आहे आर्म्स तो असा असतो, खालचा आर्म्स जो आहे तो असा असतो, आणि मध्ये जो आहे तो मध्ये सेंट्रल हे असतो. ओके, सेंट्रोमियर असतो. तर अशा पद्धतीने असतो तो, बरोबर. वर एक आर्म्स आहे, हा एक वर आर्म्स, खाली एक आर्म्स, आणि त्यांच्यामध्ये ही दिसतोय ती सेंट्रोमियर आहे. ओके, आणि हे जे आहे सिंगल, तर ही कशी दिसती, लोकेटेड इन इंग्लिश यल, इंग्लिशच्या यल लेटर सारखी दिसते ते. ओके, तर ह्याचे जे आर्म्स असतात त्याचे आर्म्स एक लहान असतो, बघू शकता हा लहान आर्म्स आहे आणि हा मोठा आर्म्स आहे. ओके, हा जो सेंट्रल मियर आहे तो एक्झॅक्टली आपण मध्ये म्हणता येत नाही मिड पॉईंटमध्ये हे, कारण हा जो आहे मिड पॉईंट म्हटलं की इथे येईल, अशा पद्धतीनं होईल, तर ते अशा असेल. ओके, तर अशा पद्धतीनं इथे काय अशा पद्धतीनं असेल. ओके, तर हे जे आहे तर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ह्याचे जे आर्म्स आहेत तर ते आर्म्स जे आहेत सेम नसतात, एक शॉर्ट असतो आणि एक कसं असतो, लॉंग असतो. ओके, हा आहे तो लहान आहे आणि हा आर्म्स आहे तो आहे मोठा आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट तिसरा पार्ट आहे तो म्हणजे थर्ड टाईप आहे ॲक्रोसेंट्रिक. ओके, ॲक्रोसेंट्रिक, तर हा जो आहे हा क्रोमोझोम जो आहे तर याचा जो सेंट्रल हे आहे, द सेंट्रोमियर इज नियर वन इंड टू धिस क्रोमोझोम. तर जे क्रोमोझोमचा ही आहे, म्हणजे बघा हा जो क्रोमोझोम आहे, जो क्रोमोझोम आहे तर तो जो एक ही आहे आर्म्स त्याचे इंड पशी असतो. म्हणजे बघू शकता हा क्रोमोझोम आहे इथे, तर अशा पद्धतीने असतो काय, हा आर्म्स इथे आणि हा आर्म्स इथे आणि हा इथे असे. हा जो आहे इंग्लिश लेटर जे सारखा असतो. ओके, आणि हे जे आर्म्स आहे तर ते एक लहान असतो एक मोठा असतो, बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्समध्ये दिसत असेल. ओके, तर थोडेसे सिमिलर असतात, या ठिकाणी लहान आहे, या ठिकाणी हे छोटा. ओके, तर अशा पद्धतीनं आहे हा. ओके, हे जे आहे मित्रांनो पेपरला विचारलं जाऊ शकतात. ओके, त्यामुळे हे आहेत. ओके, सिम्पल आहेत. तर हे इंग्लिश लेटर जे सारखं दिसतं अशा पद्धतीनं. ओके, जे सारखं. ओके, तर पहिलं लेटर कसं दिसतं बघा, पहिल्या लेटर जे आहे हे मेटासेंट्रिकचं व्ही, दुसरं आहे काय यल, तिसरं आहे जे. आता चौथं बघूयात कसं आहे ते. ओके, लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं. ओके, त्यानंतर तिसरं आहे बघा, पहिलं कसं दिसलं, पहिलं जो आहे पहिला आर्म्स तो काही अशा पद्धतीने दिसला. ओके, या ठिकाणी मी ते हे करतो, पहिला आहे तो अशा पद्धतीनं काही अशा पद्धतीनं मध्ये तो जो आहे सेंट्रोमियर कसा होता, मध्ये होता. ओके, त्यानंतर तो काय झाला, त्यानंतर तो कसा झाला, त्यानंतर तो जो आहे हा जो सेंट्रोमियर आहे. ओके, तो सेंट्रोमियर जो आहे तो नंतर असा खाली आला, बरोबर. पहिला असा दोघांच्या मध्ये होता, त्यानंतर काय झाला,
हा सेंट्रोमियर खाली आला असा, ओके, इथे आला आणि ही जी वरची जी आर्म्स होती ती अशा पद्धतीनं आली, ओके, सेकंडमध्ये. तिसऱ्यामध्ये काय झालं, दुसऱ्यामध्ये, ओके, ती काय झाली दुसऱ्यामध्ये या ठिकाणी आली, बरोबर. आणि तिसऱ्यामध्ये काय झाली, हे जे आर्म्स आहे तर ती आर्म्स जी आहे एक आणखीन खाली गेली, म्हणजे इंडपाशी गेली, बरोबर. ती जी वन नियर ही जी दिसते याच्या जवळ आहे, नियर आहे, इंडपाशी आहे, बरोबर, पण एकदम इंडला नाही आहे, ओके. ती काय आली, इंडपाशी आली, म्हणजे तू आणखीन खाली सरकलेली आहे, ओके. तर त्यानंतर चौथी टाईप आहे तो म्हणजे चौथा आहे टिलोसेंट्रिक. त्याच्या नावातूनच सगळे, नाम में ही सब कुछ है, नाम में ही काम है. टिलोसेंट्रिक म्हणजे हा कसा आहे, सरळ आहे, बरोबर. हा जो आहे ह्याचा आर्म्स कसा आहे, एकदम इंडला आहे, बरोबर. ह्याचा क्रोमोझोमचं जे ही आहे ते इंडला आहे एकदम, बघू शकता या ठिकाणी इंड आहे आणि या ठिकाणीच आहे त्याचा क्रोमोझोम, ओके. जो सेंट्रोमियर आहे तो सेंट्रोमियर काय आहे, एकदम इंडला आहे, बघू शकता या ठिकाणी सेंट्रोमियर कसा आहे, इंडला आहे, बरोबर. आणि याचा पॅटर्न जो आहे इंग्लिश आय सारखा दिसते तुम्हाला, ओके. बघू शकता या ठिकाणी असे आय धब्बा आय सारखा आहे, ओके. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते जे ओन्ली वन आर्म्स असतात, ओके. याच्यामध्ये एकच आर्म्स असतो असं दिसतं आपल्याला, ओके. आणि ते जे आहे अशा पद्धतीने दिसतं आणि इंग्लिश आय लेटर सारखं दिसतं बघा, जरा जरा, ओके. इंग्लिश आय सारखं दिसतं या ठिकाणी अशा पद्धतीनं, ओके. आय अशा लेटर सारखं दिसतं, ओके. त्याच्या इंडला काय असतं, त्याचे जे इंड आहे तिथं तो काय असतो, सेंट्रोमियर प्रेझेंट असतो आणि त्याच्यामध्ये आर्म्स एक असतं आणि तो सारखा दिसतो, ओके. तर हे बघितलं आपण, याचे टाईप्स बघितले, ओके. तर याचे स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. तर क्रोमोझोमचे नंबर काय बघूयात आपण. ऑर्गॅनिझममध्ये कशा पद्धतीने असतात, ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने असतात. बघा ह्युमनमध्ये काय असतं, ह्युमनमध्ये 46 पियर्स असतात, ओके. 46 हे असतात आणि ते म्हणजे काय असतं की 23 पियर्स असतात, 23 जोडे असतात, ओके. तर त्याला 2 हे करा, मल्टिप्लाय करा, ते हे येईल आन्सर, ओके. तर 46 येईल. तर त्याच्यामध्ये त्यानंतर 22 जे असतात तर ते 22 ॲटोनॉमस असतात, ओके. 22 ॲटोनॉमस असतात आणि एक जे असतो तो ते सेक्स क्रोमोझोम्स असतं, ओके. सेक्स क्रोमोझोम्स म्हणजे काय असतं तर बघा ते एक सांगतो या ठिकाणी. तर सेक्स क्रोमोझोम्स काय असतं बघा, एक काय असतो, सेक्स क्रोमोझोम्स असतो. तर सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय आता बघा, तर कसं कळणार की आपल्याला मेल आहे का फिमेल आहे. बघा जर एक्स असेल तर ती असते फिमेल आणि जर XY असेल तर तो असतो मेल, बरोबर. आणि त्यांची हे असते, ओके. त्यानंतर जे सिमिलर आहे, सिमिलर ते होमोलोगस असतात, ओके. सिमिलर जे आहे ते होमोलोगस असतात आणि डिफरंट जे आहे तर ते हेट्रोलोगस असतात. काय असतात हेमोलोगस कशा पद्धतीनं, जे जुडे भाऊ म्हणतात ना, तर त्या पद्धतीनं जे आहे तर ते आपण बघणार आहोत, ओके. तर आपण हे बघूयात, ओके. तर जे फ्रॉग असतात तर त्या फ्रॉगमध्ये 26 असतात, ह्युमनमध्ये 46 असतात, ओके. फ्रॉगमध्ये 26 असतात. त्यानंतर जे मॅरिन्स असतात त्यात 20 असतात. तर हे अशा पद्धतीने काही असतात, ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा.